सो हॅलो गाईज, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू अनदर ब्लॉग. दिस इज डे 2 इन कोल्हापूर आणि आता आम्हाला आमच्या घरच्यांच्या नावाच्या ओट्या भरायला जायचं आहेत. सो व्हॉट्स ए प्राजक्ता, आम्ही अत्यंत अतिजास्त उशीर आहोत, लेट आहोत. किती लेट आहोत आपण? खूप जास्त. आणि आता काका थांबलेत आमच्यासाठी, ते आम्हाला डायरेक्ट घेऊन जाणार आहेत गाभाळ्यात असं ते म्हणलेत. बघूयात. सो आम्ही आलो आहे आता कोल्हापुरी मिसळ खायला. त्याचं नाव आहे शिव मिसळ. इथे आय गेस पडतरे म्हणून एक मिसळ आहे जी फेमस आहे, बट आमच्या काकाने आम्हाला ती रेकमेंड नाही केली. सो प्राजक्ता, काय जी घालली होतीस ती कशी होती? ती होती, ठीक होती, बट आता नवीन एक्सपिरियन्स. हां, आता नवीन एक्सपिरियन्स करायला आय होप की आम्हाला जशी एक्सपेक्टेड आहे तशी व्यवस्थित. हां हां बरोबर. तेच विचारणार आहे ना. बरोबर. काय 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 नाही मंदबुद्धी. अरे काय बोलत आहे? काय काय विचारते ते तर सांग. जाऊ दे, तू रेकॉर्ड कर सगळं. मिसळ बद्दल सांगत आहे. हां, कॉपी पेस्ट. कशा हरामी आहेत ना दोघं. सो ही आहे दहीवाली मिसळ आणि ही आहे साधी मिसळ. आणि वाटतं ह्या दादाने आम्हाला ना, त्यांना कळलंच नाही आम्ही मुंबईहून आलो आहे म्हणून त्यांनी आम्हाला पाव दिलेत, बट इथे जनरली ब्रेड देत आहेत. काय बोललात? सांगा ना, सांगा ना, काय काय बोललात? काय बोलू? हे मला बोलायला बोलतो. काय बोलतो? नाही दादा काय रिमिक्स करायचं. अरे हो, हे खावा. सांगा ना. आता काहीतरी बोलते. पाणीच बॉटल लागल. नाही, काय बोललात? डंडन चिंटन एक तर बोलले गेले. टाका टाकली. मिसळीवर मस्त असा आडवा हात मारला आणि खरंच बाय द वे ही मिसळ खूप जास्त भारी होती. 10 on 10. काल जी मिसळ खाल्ली ती खूप ॲव्हरेज वाटली आम्हाला. तर तुम्ही जेव्हा कोल्हापूरला याल तेव्हा ही मिसळ ट्राय करायला अजिबात विसरू नका. यानंतरचा आमचा नेक्स्ट स्पॉट होता छत्रपती शाहू महाराजांचा पॅलेस. आम्हाला इथून ते छत्रपती शाहू महाराजांच्या पॅलेस पर्यंत पोहोचायला ऑलमोस्ट 1 तास गेला आणि तिथे पोहोचल्यावर हा व्ह्यू खूप छान होता, बिकॉज हा पॅलेस एकदम मोठ्या एरियात स्प्रेड आहे. ॲक्च्युली आय एम नॉट अ पॅलेस पर्सन, बट इथे खूप जास्त छान इन्फॉर्मेशन आहे त्यांच्या काळातली. त्यांचे कपडे, त्यांची हत्यारं, त्यांचे हंटिंगच्या वेगवेगळी गोष्टी, त्यांच्या गन्स, अशा खूप गोष्टी तुम्हाला इथे बघायला मिळतात. तर इफ यू आर अ म्युझियम पर्सन देन तुम्ही इथे नक्की जा, तुम्हाला नक्की आवडेल. लाजणाऱ्या लोकांना घेऊन फिरते येते पण का? हा म्हणजे लाजत नाही तुमचे फ्रेंड्स, त्यांना बोलवा ना. अच्छा, ठीक आहे, ओके. सांगते तुम्हाला. ते बघा, ते दाखवते कुठे आलोय ते दाखव. तुम्ही दाखवतोय ऍक्शन. थांबा. आंबा बिंबा काही नाही आता. आंबा बिंबा आता नाही. चला कुठे आलोय आपण? आपण आलो आहोत आता कण्हेरी मठ आणि तिकडे एंट्री फीज होता आय थिंक 250 रुपीज. आणि इथे एक गार्डन आहे, म्युझियम आणि मठ आहे. आता आम्ही पहिले गार्डन मध्ये आलोय. छान आहे म्हणजे पहिले इथे गणपती बाप्पा आहेत सगळे. या साईडला ऑर्गनाइज्ड ब्युटिफुल सांगू सांगू का मी कोणाला नाव सांगणार? हलवा बरी. काय करते तू? डान्स करून दाखव डान्स. नको थांबी दाखव. चला चला, डॅन्सर आलेत इथं बघा. नॉन सेन्स. हात सोड. विशा जा ना. मगरीच चला. मगरीच्या पोटात मगर खाते आम्ही. मगरीच्या पोटात आम्ही खायला आलो. झालं स्नॅप. हरामी झाली काय?
चाललेला आहे माझा. मी आता स्नॅप काढत आहे. पण ठीक आहे, मंदिरात आलोय, मठात फायनली अचीवमेंट. खूप पायऱ्या चढलोय पण फायनली. सो आता आम्ही जाऊन आलोय शिव मंदिरात आणि आम्ही इथे ॲक्च्युली म्युझियम पण आहे. हां, ते म्युझियम पण आहे, बट आम्हाला आलाय कंटाळा, लेट झालंय थोडं, तर मग आम्ही ते स्किप करतोय. व्हॉट्स ए प्राजक्ता, आर वी स्किपिंग समथिंग फ्रॉम हिअर? म्युझियम. ओके, सो आम्ही म्युझियम स्किप करतोय, बट तुम्ही आलात तर या, तुम्हाला म्युझियम्स वगैरे बघण्यात इंटरेस्ट असेल तर. आणि हा आहे मठ आणि बाजूला शिव मंदिर आहे. सो आलात तर तुम्ही विजिट करा, बट आम्ही स्किप करतोय. हां, येस, चला. विशाल तिकडे IP आहे. IP फेसबुक, व्हॉट्सॲप. एनसी एनसी तर मगाशी विशालच होता. स्वतः विशाल एनसी होते. खुद विशाल एनसी. खुद विशाल एनसी था. मौत का क्या? अरे बाय गेले. मौत पैर बोल रहे बस, गिर जाओ, तुम्हारी औकात नहीं है. कौन चाट स्वीट कॉर्न स्वीट चाट. नाही स्वीट कॉर्न चाट. अशी खूप सारी फालतूगिरी आणि मस्ती करत आम्ही निघालेलो रंकाळ्याकडे. कान्हेरी मठातून 1-1.5 तास ट्रॅव्हल करून परत आम्ही आलेलो आमच्या रूमवर. आणि ही संध्याकाळ आम्ही ठेवलेली फिरायला, शॉपिंग करायला आणि ऑफकोर्स रंकाळ्याला जायला. बिकॉज कोल्हापूरला आलो आणि रंकाळ्याला नाही जाऊन असं तर होणारच नाही. तो खूप गप्पा मारत, शॉपिंग करत आम्ही पोहोचलो रंकाळ्याला. रंकाळ्याला काही व्हिडिओ काढले नाही, बिकॉज ऑफकोर्स वी वर एन्जॉईंग द मोमेंट. आणि त्याच्यानंतर आम्ही तिकडूनच एक फेमस हॉटेल होतं, तिकडे जेवायला गेलो. आणि तिकडे माझ्या फ्रेंड्सने ट्राय केलेला फेमस तांबडा पांढरा रस्सा आणि ऑफकोर्स मी वेज जेवले. ॲक्शन आलाय, ॲक्शन आलाय. मस्त अशी कोल्हापुरी थाळीवर ताव मारला, आईस्क्रीम खाल्लं आणि लगेचच गेलो रूमवर. हा, खूप गोष्टी शूट करायच्या राहून गेल्या, बिकॉज वी वर टू बिझी एन्जॉईंग आवर मोमेंट्स. आणि त्याच्यानंतर रूममध्ये जाऊन डायरेक्ट झोपलो, बिकॉज ऑफकोर्स दुसऱ्या दिवशी 6 वाजता होती आमची रिटर्नची ट्रेन बॅक टू मुंबई. तो खूप गोष्टी शूट करायच्या राहिल्या या जर्नीमध्ये. आणि त्याच्यानंतर सकाळी सकाळी लवकर उठून निघालो परत स्टेशनकडे जायला. त्याच्यानंतर स्टेशनवर गेलो, खूप काय काय छोट्या छोट्या रील्स मोमेंट्स शूट केल्या. आणि ही अख्खी जर्नी खूप जास्त ब्युटिफुल होती. नवीन एक्सपिरियन्स मिळाले, खूप काही शिकायला मिळालं. ह्या तिघांबरोबर ट्रॅव्हल करणं इतकं भारी असेल असं मला खरंच वाटलं नव्हतं. सो येस, वी आर वेटिंग फॉर आवर नेक्स्ट ट्रिप आणि लवकरच जाऊ आम्ही सगळे नेक्स्ट आमच्या ट्रिपला. तोपर्यंत बाय बाय. आणि हां, जाता जाता हे आमचं बकवासचं बेसुरं गाणं ऐकून नक्की जा. अंटिल देन बाय बाय. हम जाते हैं
ना. छोड़